आज मी घेऊन आलेली आहे स्किन लाईट क्रीम आहे। ही क्रीम कशी यूज करायची आहे, याचे फायदे काय, नुकसान काय, इफेक्ट काय, साइड इफेक्ट काय, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, कशी यूज करायची। ही एक नाईट क्रीम आहे। ही क्रीम काय वर्क करते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या फेसवर जर हायपर पिगमेंटेशन असेल, कोणते दागधब्बे असतील, काळे डाग असतील, वांगाचे डाग असतील, आपले स्किन टोन कलर चेंज झालेला असेल किंवा आपण एखादी स्किन व्हाईटनिंग क्रीम हवी असेल तर ही क्रीम आपण यूज करू शकतो। ही आहे स्किन लाईट क्रीम आहे। खूप व्हायरल फार्मसी स्किन केअर प्रोडक्ट आहे। यात इन्ग्रेडियंट लिस्ट दिली गेलेली आहे, चेक करून घ्या। सॅटिस्फाय असेल, समाधानी असेल तरच ते आपल्या फेसवरती यूज करा। हे जे प्रोडक्ट आहे ते यूज कशासाठी केलं जाते, आपल्या फेसवरचे काळे डाग असतील, वांगाचे डाग असतील, मेलाझ्मा असेल, हायपर पिगमेंटेशन असेल किंवा स्किन लाईट करण्यासाठी हे प्रोडक्ट यूज केले जाते। आपल्याला स्किन व्हाईटनिंग क्रीम हवी असेल तर हे प्रोडक्ट आपण यूज करू शकतो, परंतु हे एक मेडिकेटेड क्रीम आहे, म्हणून जर आपण डॉक्टरला विचारून जर यूज केली तर खूप छान असते। हे जे प्रोडक्ट आहे जर आपल्याला घ्यायची इच्छा असेल किंवा आपल्याला घ्यायची इच्छा असेल, रिव्ह्यू वगैरे बघितले असेल आणि घेण्याची इच्छा असेल तर आपण ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतो आणि ऑफलाईनसुद्धा घेऊ शकतो। मेडिकल स्टोर्समध्ये सुद्धा ही क्रीम आपल्याला अवेलेबल मिळेल। याची पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये अवेलेबल आहे आणि आतमध्ये ह्या प्रकारची ट्यूब अवेलेबल आहे। या क्रीमच्या मेन इन्ग्रेडियंटमध्ये आहे हायड्रोकिनोन, जे आहे ते आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, काळे डाग कमी करते आणि आपल्या स्किनला लाईट आणि ब्राईट बनवण्यास मदत करत असते। ही एक मेडिकेटेड क्रीम आहे, डॉक्टर सजेस्ट करत असते अशा प्रकारच्या क्रीम। जर आपण ही क्रीम डॉक्टरकडून विचारून घेतलं आणि ती कशी यूज करायची आहे, ते किती अमाऊंटमध्ये यूज करायची, हे सगळं डॉक्टर बरोबर सजेस्ट करत असते स्किन टोननुसार। काय असते, कधी कधी आपण आपल्या मनाने जर ही क्रीम यूज केली, जास्त वेळ यूज केली, जास्त अमाऊंटमध्ये वगैरे यूज केली आणि जास्त दिवस 4-5 महिने सतत रेग्युलरली यूज केली तर ही क्रीम आपल्या स्किनला नुकसानसुद्धा देऊ शकते। त्यासाठी एकदा डॉक्टरला विचारूनच ही क्रीम स्वतःवर यूज करा आणि ट्राय करा। कोणतीही मेडिकेटेड क्रीम सर्वांवर सूट होत नाही, त्यासाठी एकदा पॅच टेस्ट करावं लागते। ते स्किन टोननुसार पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। ही जी स्किन लाईट क्रीम आहे ती आपल्या फेसवर रिझल्ट छान देते। जर आपल्याला एक स्किन व्हाईटनिंग क्रीम हवी असेल तर ही रिझल्ट छान देते। आपल्या फेसवर ॲक्ने पिंपलचे दागधब्बे असेल, मेलाझ्मा असेल, हायपर पिगमेंटेशन असेल त्यावर छान वर्क करते, म्हणजे छान इफेक्ट देते। आपले सर्व छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी करण्याचं काम ही क्रीम करत असते, परंतु एकदा डॉक्टरला विचारून घ्या आणि विचारून घेतल्यानंतरच कंटिन्यू करा। आता हे जर प्रोडक्ट आपण घेतलं असेल आणि यूज करण्याची इच्छा असेल तर ते आता कसं यूज करायचं आहे। सर्वात पहिले फेस वॉश करायचं आहे। ही एक नाईट क्रीम आहे, नाईटलाच यूज करायची आहे, डेला यूज करायची नाही। नाईटला यूज करा, कारण डेला सन असते, ऊन असते, ऊन जर पडलं तर आपल्या स्किनवर प्रॉब्लेम्स होऊ शकतात। याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत, काही इरिटेशन होते, खाजवत असते आपली स्किन किंवा रेडनेसपणा, इचिंग अशा प्रकारचे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात। त्यासाठी काय असते, पॅच टेस्ट करणं जरुरी आहे। आपल्याला ही क्रीम नाईटला यूज करायची आहे, नाईटला फेस वॉश करायचं आहे आणि फेस वॉश झाल्यानंतर थोड्याशा अमाऊंटमध्ये ही क्रीम यूज करायची आहे। जर आपण आपल्या हायपर पिगमेंटेशनसाठी किंवा एखाद्या दागधब्ब्यासाठी जर यूज करत असेल तर तेवढ्याच एरियामध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला फेस वॉश करायचं आहे। आणि आपण स्किन लाईटसाठी जर यूज करायची असेल, स्किन व्हाईटनिंगसाठी जर यूज करायची असेल तर संपूर्ण फेसवरती ते लावून घ्यायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला फेस वॉश करायचा आहे। पण डेला तुम्हाला सनस्क्रीन नक्की लावायची आहे, कारण ऊन वगैरे पडते त्यामुळे आपली स्किन पुन्हा काळी होऊ शकते, त्यासाठी सनस्क्रीन नक्की लावा। अशा प्रकारे ही क्रीम नाईटला यूज करायची आहे, डेला यूज करू नका आणि लावल्यानंतर उन्हात बाहेर निघू नका। अशा प्रकारची ही क्रीम आहे। माझ्या मते एकदा डॉक्टरला विचारा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।